भूमाता ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई आपल्यासोबत आहेत. याआधी तुम्ही तर खरं तर अशोक खराच्या संदर्भानं आय-जी जे तत्कालीन आय-जी होते दत्तात्रय कराळे त्यांचे फोटो तुम्ही ट्विट केलेले होते किंवा त्या संदर्भातली भूमिका मांडलेली होती. अंजली दमानी यांनी सुद्धा तोच व्हिडिओ परत ट्विट केला की दत्तात्रय कराळे जे आहेत ते व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं दत्तात्रय कराळेंनी अशोक खरातला पाठीशी घातलेलं होतं का? किंवा अशोक खरात आणि दत्तात्रय कराळेंचे नक्की संबंध कसे होते? अंजली दमानी यांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे तो व्हिडिओ गुरुपौर्णिमेचा आहे आणि गुरुपौर्णिमेला जे आहे ते दत्तात्रय कराळे अशोक खरातकडे जायचे, कारण त्या खरातला गुरु मानत होते. आणि फक्त गुरुच मानत नव्हते, तर गुरुला दरवेळी त्याच्या पापाच्या कृत्यातून वाचवण्याचं काम आय-जी कराळेंनी केलेलं आहे. जेव्हा जेव्हा पेनड्राईव्ह बाहेर येणार होते किंवा ते लीक होणार होते, कुणाच्या तरी विश्वासू हातामध्ये जाणार होते, तेव्हा त्या नाशिक भागाचे आय-जी म्हणून कराळे काम करत असताना मग संबंधित जे लोक व्हिडिओ व्हायरल करणार होते किंवा ज्यांच्याकडे पेनड्राईव्ह होते त्यांच्यावर केस दाखल करायच्या, त्यासाठी फोन करायचे. आणि पेनड्राईव्ह गायब करण्याचं कामसुद्धा डिसेंबर 2025ला दत्तात्रय कराळेंच्या माध्यमातून झालेलं आहे. मागच्या वर्षी आपण 2024चं जर प्रकरण बघितलं असेल तर त्यावेळेला संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्यावेळेला नाशिकच्या हद्दीमध्ये जो दिंडोरीला अण्णा मोरेंचा आश्रम होता तिथं 2 दिवस वाल्मिक कराड जो आहे तो लपलेला होता आणि तो 15 डिसेंबर 2024ला आश्रमात आलाय हे अण्णा मोरेंच्या ट्रस्टने सुद्धा जे आहे ते कबूल केलेलं होतं. पण 2 दिवस तो मुक्कामाला असताना संपूर्ण महाराष्ट्र त्याला शोधत होता, पोलीस त्याला शोधत होते आणि त्याच वेळेला तो मुक्कामी असलेले व्हिडिओ का गायब करण्यात आले, ते पुरावे जे आहेत ते का दाबण्यात आले आणि ते पूर्णपणे पुरावे नष्ट करण्याचं कामसुद्धा आय-जी कराळेंच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा यांची चौकशी झाली पाहिजे. आणि खरात प्रकरणात तर लैंगिक शोषणाचे व्हिडिओ येऊ नयेत म्हणून पेनड्राईव्ह गायब केला आय-जी कराळेंनी, यासाठी त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. दत्तात्रय कराळेंची चौकशी व्हावी किंवा यासाठी त्यांच्यावरती काय कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय कायदेशीर भूमिका किंवा तक्रार दाखल करणार? मी मुख्यमंत्र्यांकडे जी आहे ती तक्रार करणार आहे, कारण आय-जी कराळेंच्या बाबतीत जे आहे ते अनेकांना, तिथल्या स्थानिकांना सुद्धा जे आहे त्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. आणि आय-जी कराळेंनी ज्या वेळेला म्हणजे खरातचं प्रकरण ज्या वेळेला बाहेर येत होतं ते दाबण्याचा, किंवा 2025ला सुद्धा जेव्हा बातमी प्रकाशित झाली श्रीरामपूर च्या हद्दीमध्ये एका वर्तमानपत्रामध्ये, त्यावेळी श्रीरामपूर पोलीस स्टेशनला सुद्धा संबंधित संपादकाला सुमोटो ॲक्शन घेण्याचे हे सगळे आदेश कोण देत होतं, तर जे मेन आय-जी होते ते दत्तात्रय कराळेच देत होते. त्यामुळे दत्तात्रय कराळेंची चौकशी झाली पाहिजे. आणि आज मला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांचाच फोन आलेला या संदर्भामध्ये की दत्तात्रय कराळेंचा सेवेचा कालावधी हा 2च महिने राहिलेला आहे, त्यामुळे 2 महिन्याच्या आत त्यांची चौकशी होऊ नये, याच्यामध्ये ते कुठेही अडकू नये यासाठी वरिष्ठ लेवलला ते प्रयत्न करतायत. पण आमचं म्हणणं आहे की तातडीनं चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीत जर दोषी निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे. एकीकडं या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला. त्यांच्या बहिणीची चौकशी जी आहे ती काल प्रशासनाकडून करण्यात आली. त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की समता पतसंस्थेच्या माध्यमातून जे काही व्यवहार झालेत, समता पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हे अकाउंट खाती जी आहेत ती त्यांचीच आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हे खाती जी आहेत ती कुणी ओपन केली याचा आम्हाला पत्ता नाही आणि त्याच्यामधून जवळपास 2.5 कोटींचे व्यवहार सुद्धा झाल्याची माहिती मिळते. बघा, आता प्रत्येक जण जे आहे ते खरात कसा वाईट आहे, खरातच कसं सगळं करत होता, तोच कसा दोषी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण प्रत्येकाला स्वतःला सही सलामत सुटायचं आहे. याच्यामध्ये रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला पण अजून त्यांची चौकशी झाली नाही, म्हणजे कुठंतरी SITचा तपास जो आहे तो खरातला दोषी ठरवणं किंवा लैंगिक शोषणाच्या बाबतीत गंभीर आहे, परंतु राजकारण्यांना वाचवण्यासाठी मात्र जो आहे तो SITचा तपास कुठंतरी एका बाजूला सिलेक्टिव्ह दिसतोय पूर्णपणे. हे आता म्हणजे पूर्णपणे दिसतंय, कारण अनेक राजकारण्यांचे फोन कॉल्स आहेत, अनेक पुरावे आलेले आहेत, अनेक जण संबंधित आहेत, पण कुठंतरी राजकारण्यांना वाचवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये दिसतोय. राहिला रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा प्रश्न, त्यांनी सांगितलं की ती खाती जी आहेत ती आम्हाला माहीतच नाहीत किंवा आम्ही काढलेलीच नाही आहे. तर आता वकिलाच्या सल्ल्यानुसार कुठेतरी आपला बचाव कसा होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट प्रत्येकजण देत असतात, पण सत्य हे सत्य असतं, सत्य काय लपून राहत नाही. त्यामुळे जे काही गोष्टी पुराव्यानिशी आहेत त्या समोर येतील आणि त्यानुसार जी आहे ती त्यांच्यावर कारवाई होईल. तुम्ही असं म्हणालात की SIT सिलेक्टिव्ह तपास करते, तसं दिसतंय सध्या तपासामध्ये. बघा, SITच्या ज्या लेडी ऑफिसर आहेत, मी मागच्या वेळी सांगितलं, त्या खूप चांगल्या पद्धतीनं तपास करतायत. खरात प्रकरणी ज्या लैंगिक शोषणाच्या केसेस आहेत त्या गंभीरच आहेत, परंतु ज्या अर्थी राजकारण्यांना कुठल्याही एकही नोटीस जात नाही त्या अर्थी राजकारण्यांना वाचवण्याचं कामसुद्धा
SIT आणि पोलीस पूर्णपणे करते आणि मला वाटते वरिष्ठ लेवलवरून तसे आदेश असतील. म्हणूनच आजपर्यंत एकाही राजकारण्याला एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याला कुठलीही नोटीस तपासामध्ये देण्यात आलेली नाहीये. जर कदाचित मग SITनं या सगळ्यांची चौकशी केली नाही किंवा त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर मग काय तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे जे काही सगळं राजकारण्यांचे संबंध होते ते समोर आणणार का? हो, निश्चितच आहे. बघा, राजकारण्यांचे जे संबंध आहेत, काही जणांचे संबंध फोटोच्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेत, काही जणांचे संबंध आहेत परंतु ते पुराव्यानिशी आलेले नाहीत. पण जर हे प्रकरण फक्त खराच्या भोवती आवळण्याचा प्रयत्न केला आणि बाकीची त्याची जी टोळी आहे जी त्याला प्रशासकीय माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून त्याला साथ देत होती ते जर दाबण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. आपण पाहतोय की नाशिक प्रकरणामध्ये SITचा तपास जो आहे तो सिलेक्टिव्ह दिसतोय. अजूनही राजकारण्यांना एकही नोटीस जी आहे ती SITनं पाठवलेली नाही. जर मग मात्र SITनं तपास केला नाही तर मग मात्र आम्ही जनतेसमोर आणू अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाईंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन कृष्णा सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.